तुम्हालाही वाटतं का की तुमच्या बायकोने स्वतःहून तुमच्याकडे प्रेमाची मागणी करावी? तुमच्या एका स्पर्शाने ती तुमच्या प्रेमात पूर्णपणे वेडी व्हावी? जर हो, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण असं एक गुपित जाणून घेणार आहोत जे प्रत्येक स्त्रीला आतून हवं असतं, पण ती कधीच बोलून दाखवत नाही. महिलांना फक्त या विशिष्ट ठिकाणी स्पर्श करा आणि ती स्वतःहून तुमच्याकडे प्रेमाची मागणी करेल, ही गॅरंटी आहे. स्त्रीला फक्त या खास जागांवर स्पर्श करा, ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जाईल. हे तेच गुपित आहे जे प्रत्येक महिलेला मनापासून वाटतं की तिच्या नवऱ्याने न सांगताच ओळखावं आणि तिला तो खास अनुभव द्यावा. जर तुम्हालाही तुमच्या बायकोला पूर्णपणे समाधानी आणि बेकाबू करायचं असेल, तर ही माहिती तुम्हाला एक नवीन रस्ता दाखवेल. नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रणिता देसाई आणि आज आपण शरीराच्या अशा काही खास भागांबद्दल बोलणार आहोत जिथे स्पर्श केल्याने महिलांचा प्रेम आणि एक्साइटमेंट कैक पटीने वाढते. आजच्या या धावपळीच्या जीवनात लोकांकडे वेळ खूप कमी आहे, पण जर तुमच्याकडे योग्य आणि अचूक माहिती असेल तर तुम्ही काही मिनिटातच अशी जादू करू शकता जी कदाचित तासनतास मेहनत करूनही होणार नाही. फोरप्ले ही केवळ शरीर संबंधांची सुरुवात नाही, तर हा एक असा सखोल अनुभव आहे जो दोन व्यक्तींना भावनिकदृष्ट्या खूप जवळ आणतो. आज आपण असे काही मार्ग जाणून घेणार आहोत जे तुमच्या नात्यात एक नवीन आणि ताजी जाण ओततील. महिलांना फक्त या जागांवर स्पर्श करा आणि ती स्वतःहून प्रेमाची मागणी करेल, ही गॅरंटी आहे. महिलांसोबत फोरप्ले कुठे आणि कसा करावा, त्यांना कसा स्पर्श करावा जेणेकरून त्या जास्तीत जास्त एक्साइट होतील, हे आपण पाहणार आहोत. महिलांसाठी फोरप्लेची योग्य टेक्निक काय आहे आणि त्यांचं शरीर हळूहळू कसं तयार होतं किंवा ओपन होतं. तर चला, आपण बोलत आहोत एक्साइटमेंटबद्दल. महिलांच्या शरीरावर असे काही टेंडर पॉइंट्स असतात जिथे स्पर्श करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर प्रत्येक स्त्री वेगळी असते, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. पण जर आपण बहुतांश महिलांचा विचार केला तर त्यांच्या शरीरात असे काही भाग असतात जिथे मॅक्झिमम नर्व एंडिंग्ज असतात, म्हणजे तिथे रक्ताचा प्रवाह सर्वाधिक असतो. अशा ठिकाणी स्पर्श केल्याने तुमची बायको नक्कीच एक्साइट होते. म्हणूनच जाणून घ्या की त्या जागा कोणत्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मानेचा भाग, जो कानाच्या पाळीपासून सुरू होतो. तुमच्या कानाच्या मागचा किंवा कानाच्या खालचा जो भाग आहे, विशेषतः तिथे सर्वात जास्त नर्व एंडिंग्ज असतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही कानाजवळ हळूच कुजबुजता, काहीतरी प्रेमाने बोलता किंवा तिथे हलका स्पर्श करता, तेव्हा ते तुमच्या बायकोला नक्कीच आवडतं. बहुतांश महिलांना हे खूप आवडतं. त्यामुळे कानाची पाळी आणि मानेचा भाग खूप महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची जागा म्हणजे ब्रेस्ट्स. तिथे सर्वात जास्त संवेदना असते. ब्रेस्ट्स एका स्त्रीला पुरुषांपेक्षा वेगळं बनवतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या ब्रेस्ट्सवर नर्व एंडिंग्ज खूप जास्त असतात. त्यांना भविष्यात बाळाला जन्म देण्यासाठी किंवा स्तनपानासाठी तयार व्हायचं असतं, त्यामुळे तिथे नर्व एंडिंग्ज जास्त असतात. म्हणूनच तिथे स्पर्श केल्यावर सर्वात जास्त आनंद मिळतो. आजकालच्या नात्यांमध्ये शारीरिक स्पर्शासोबतच एक सखोल भावनिक कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे. आणि हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला सर्वात जास्त स्पेशल फील करून देऊ शकता. जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने स्पर्श करता, तेव्हा महिलेच्या मेंदूत लव्ह हार्मोन्स रिलीज होतात, जे तिला तुमच्या आणखी जवळ आणतात. याच छोट्या छोट्या गोष्टी एका साधारण अनुभवाला अतिशय खास आणि स्मरणीय बनवतात. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की घाई केल्याने गोष्टी बिघडू शकतात. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या आणि तुमच्या बायकोलाही ती खोली आणि तो अनुभव घेऊ द्या. प्रेम ही एक कला आहे आणि फोरप्ले ही या कलेची सर्वात सुंदर सुरुवात आहे. तुम्ही जेवढ्या मनापासून ही सुरुवात कराल, परिणाम तेवढाच उत्तम असेल. प्रत्येक स्पर्शासोबत तुमच्या बायकोच्या डोळ्यात पहा. यामुळे तिचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम आणखी वाढेल. जेव्हा तुम्ही तिला हे जाणवून देता की तिची खुशी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, तेव्हा ती आपोआप तुमच्या प्रेमात विरघळू लागते. तुमच्या बोटांचा तो हलकासा स्पर्श तिच्या पूर्ण शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण करतो. खांदे आणि पाठ हे देखील बायकोचे खूप एक्साइटिंग एरियाज आहेत. अनेक महिलांना मानेजवळच्या खांद्यांवर किंवा पाठीवरून स्पर्श केलेला खूप जास्त आवडतो. आपण आता नितंब या भागाबद्दलही बोलू शकतो. महिलांची पाठ आणि खांदेसुद्धा उत्तेजित करणारे भाग आहेत. याशिवाय जर तुम्ही पोटावर किंवा ओटीपोटावर हलका स्पर्श केला तरीही बायकोला ते खूप आवडतं. तर हे काही असे भाग आहेत जिथे तुम्ही काम करणं खूप महत्त्वाचं आहे. इमोशनल फोरप्ले. या व्यतिरिक्त फक्त शारीरिक फोरप्लेवर अवलंबून न राहता इमोशनल फोरप्लेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
इमोशनल फोरप्लेसाठी तुम्हाला तुमच्या बायकोसोबत बसून मन मोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. इमोशनल फोरप्लेमध्ये संवाद खूप गरजेचा असतो. जसजसे तुमचे हात फिरत असतील, जसा तुमचा स्पर्श पुढे जाईल, तसतसं बोलणंही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकं थोडंसं नटखट किंवा रोमॅन्टिक बोलचाल कराल, ते तुमच्या बायकोला अधिक एक्साईट करतं. प्लस त्यांना हे सांगण्याची संधी देतं की त्यांना या गोष्टी आवडतायत की नाही, म्हणजेच कन्सेंट देणं, स्वतःची सहमती देणं आणि शरीराला ॲक्टिव्ह ठेवणं. यामुळे स्त्रीचं शरीर स्टेप बाय स्टेप ओपन होतं. स्लो सेक्स आणि ओरल नेहमीच रेकमेंड केले जातात. पुरुष अनेकदा जास्त एक्साइटमेंटमध्ये खूप घाई करतात आणि याच कारणामुळे महिलांना हळूहळू सेक्समधील रस कमी होऊ लागतो. म्हणूनच कमीत कमी प्रत्येक गोष्ट एका खेळासारखी असली पाहिजे. जसं आपण एखादा खेळ खेळतो ज्याला आपण प्रेम म्हणतो. चांगल्या सेक्स लाईफसाठी कमीत कमी 10 ते 20 मिनिटांचा फोरप्ले अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढच्या वेळी तुमची बायको स्वतःहून म्हणेल की आपण हे पुन्हा करूया. जे लोक हा अनुभव घेतात तेच म्हणतात की हीच खरी जिंदगी आहे. त्यांच्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही हे सर्व मार्ग वापरून पाहावेत आणि तुमच्या बायकोसोबतची तुमची जवळीक एका नव्या स्तरावर घेऊन जावा. जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या पण अतिशय प्रभावी गोष्टींची काळजी घ्याल, तेव्हा तुमचं नातं आधीपेक्षा खूप जास्त घट्ट आणि आनंदी होईल.